पावसाळा आला रे आला तर आषाढी एकादशीची चाहूल लागते आणि एकादशीमध्ये सगळ्यात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी. तर या आषाढी एकादशी निमित्त आज आपण उपवासाचा असा पदार्थ करणार आहोत जो अतिशय पोटभरीचा आहे आणि अजिबात तेलकट तुपकट काहीच नाहीये. तर आज आपण बनवत आहोत उपवासाचा आमटी भात. आहे ना इंटरेस्टिंग आणि अगदी पोटभरीचं आहे आणि करायला पण अगदी सोपं आहे. तर चला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची उपवासाची रेसिपी सुरू करूया. त्याआधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक छोटा कुकर घेतला आहे, त्यामध्ये अगदी थोडं तेल घेतलं, 2 टेबलस्पून तेल गरम करून यामध्ये 1 चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलले की यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे हिरवी, आणि मी इथे अर्धा कप भगर स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं आणि त्यानंतर हे यामध्ये घालू. आणि आता यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे. तर हा जो भात आहे थोडासा सॉफ्ट करायचा किंवा तुम्हाला जसं आवडत असेल. तर इथे मी हा भगर थोडासा तेलामध्ये 1-2 मिनिटं परतवून घेते आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालू. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि थोडंसं इथे मी दही घातलेलं आहे 2 चमचे. इथे मी असं सजेस्ट करेल की दही थोडंसं ताक तयार करा, त्याच्यात थोडं पाणी मिक्स करा आणि त्यानंतर ते यामध्ये घाला. याने काय होतं, छान हे मिक्स पण होतं आणि या दह्याची किंवा या ताकाची चव आहे ना या भातामध्ये खूप छान लागते. थोडंसं आंबट असं हे लागतं. किंवा जर तुम्हाला असं घालायचं नसेल ना तर सोबत थोडीशी शेंगदाणे आणि दह्याची चटणी पण सोबत करू शकता. अप्रतिम लागते. आज मी आता यामध्येच घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करू आणि कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या काढून घेऊ मीडियम गॅसवरती. तर आपला भगरचा भात होतपर्यंत आता आमटी तयार करून घेऊ. त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये 2-3 मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतला. किंवा तुम्ही जस्ट अशी फोडणी पण देऊ शकता चिरून, पण मी याला थोडं बारीक करून घेतलं म्हणजे खायला पण चांगलं लागतं आणि नंतर ते बाहेर काढायची गरज नाही पडत. त्यानंतर इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे. आमटीसाठी अजिबात तेल जास्त घालायची गरज नाही. फक्त 1 टेबलस्पून तेल गरम करून यामध्ये थोडंसं जिरे घातले. जिरे मी थोडे कमी घालणार आहे, म्हणजे राईसमध्ये किंवा आपल्या भगरच्या भातामध्ये पण थोडंसं कमीच जिरे घालायचे होते मला, कारण आयुषला जिरे आवडत नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता जिरे घालून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि जी आपण मिरची आणि आल्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालू. 1-2 मिनिटं परतवून घेऊ आणि लगेचच यामध्ये 2 मी बटाटे उकळून घेतलेले आहे मीडियम साईजचे, ते यामध्ये घालू. चवीपुरतं मीठ घालू किंवा तुम्ही मीठ नंतर पण घालू शकता पाणी घातल्यानंतर. आणि आता याला 1-2 मिनिटं पहिले सुरुवातीला परतवून घेऊ. तर इथे 2 मिनिटं झालेले आहे. हा बटाटा मी छान या तेलामध्ये परतवून घेतला. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. तर थोडं गरम पाणी घालू शकता किंवा थंड पाणी घातलं तरीही चालेल. तर मी इथे जशी तुम्हाला आमटी पाहिजे, जितकी पाहिजे तितकी करू शकता. तर मी इथे 1.5 कप पाणी घातलं आणि आता याला छान उकळी येऊ देऊ. चवीपुरतं मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे आणि आता यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलं आणि एक चांगले 5 ते 7 मिनिटं याला शिजवून घेऊ, म्हणजेच उकळून घेऊ. याला छान उकळी आली ना की हे छान घट्ट होतं. तर हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे आमटी तयार झालेली आहे. तर ही बटाट्याची आमटी उपवासाला तर छान लागतेच, पण आमच्याकडे अशी सुद्धा आवडते. आयुषला हा भगरचा भात आणि ही आमटी खूप आवडते. त्याच्यामुळे म्हटलं चला ही रेसिपी आषाढी एकादशीच्या निमित्ताने तर तुम्हाला दाखवलीच पाहिजे. अगदी करायला सोपी आहे, पोटभरीची आहे, तेलकट तुपकट न खायचं नसेल तर एकदम परफेक्ट आहे. तर हे बघा आपला कुकर पण झाला आहे, थंड झालेला आहे आणि हे भांड किंवा हे कुकर आहे ना मला थोडं कमी पडलं, म्हणजे थोडं मोठं मला घ्यायला पाहिजे होतं. तर बघितलं ना, आपलं उपवासाचं भात आणि आमटी तयार आहे. करायला अगदी सोपी आहे, पोटभरीची आहे. या आषाढी एकादशीला नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. यासोबत तुम्हाला तेलकट वगैरे काही खायचंच असेल तर तुम्ही पापड वगैरे तळू शकता, उपवासाला चालणारे साबुदाण्याचे किंवा बटाट्याचे चिप्स. अप्रतिम लागते, थोडासा क्रंच पण छान लागतो. तर या आषाढी एकादशीला ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.